ग्रंथाली आयोजित ग्रंथाली लिसन उपक्रमाअंतर्गत मी अश्विनी भोईर 5 ऑडिओ बुक्सच्या प्रकाशन समारंभात व्यासपीठावरील उपस्थित अभिनेत्री दिग्दर्शक मीना नाईक, अभिनेत्री प्राजक्ता दातार, RJ संवादक गणेश आचवल, ग्रंथाली लिसनच्या संयोजक व सुप्रसिद्ध निवेदिका लेखिका डॉक्टर मृण्मयी भजक आणि सर्व श्रोत्यांचे व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत करते. मंडळी, कथा हा खरं तर गीताप्रमाणेच असणारा एक प्राचीन साहित्य प्रकार. कहाणी, लोककथा, नीतिकथा इत्यादी कथाप्रकार ही आधुनिक कथेची मौखिक परंपरेतील सर्व पूर्वरूपे. आज आपण ज्याला कथा हा साहित्य प्रकार म्हणतो तो महानुभाव पंताच्या लीळा कथा, नंतर पुढे जाऊन हरिभाऊ आपटेंनी लिहिलेल्या स्फुट गोष्टी स्वरूपातील कथा, VG गुर्जर यांच्या कथा, दिवाकर कृष्ण, फडके खांडेकर आणि मग अगदी गंगाधर गाडगिळांची नवकथा असे वेगवेगळे प्रवाह आणि वळणं घेत लोकप्रिय वाङ्मय प्रकार म्हणून साहित्य विश्वात रूढ झालेला हा कथा वाङ्मय प्रकार. पण आपण जर याचा संपूर्ण इतिहास पाहिला तर लिखित स्वरूपात असणाऱ्या कथा या वाङ्मय प्रकाराचा मूळ स्रोत आहे तो गोष्ट व कहाणी. आणि या मूळ स्रोताचा मूळ बाज म्हणजे गोष्ट सांगणे आणि गोष्ट ऐकणे. या मूळ बाजालाच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन ग्रंथाली लिसनने मराठी साहित्य सांस्कृतिक विश्वात उचललेलं आजचं एक ऐतिहासिक पाऊल म्हणजे ग्रंथाली लिसन हा उपक्रम. आणि या उपक्रमात औरंगाबाद, नागपूर, अमेरिका अशा विविध ठिकाणच्या विभिन्न लेखकांच्या विविध विषयांच्या कथांचा समावेश असलेल्या 5 ऑडिओ बुक्सचं प्रकाशन आज या ठिकाणी होणार आहे. या आगळ्या वेगळ्या ग्रंथालीच्या उपक्रमात मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्या व्यासपीठावरती आजच्या या प्रकाशन समारंभासाठी अतिशय आपण म्हणूया की समर्पक असं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्या म्हणजे मीनाताई. मीना नाईक यांची ओळख करून द्यायची तर समाजभान असणारी रंगकर्मी आणि कळसूत्रीकार म्हणून आपण सगळे त्यांना ओळखतो. समाजातील अनेक संवेदनशील विषयांवरती त्यांनी लघुपट, ॲनिमेशन, चित्रपट तयार केलेले आहेत. आणि अगदी आजही प्रत्येकाच्या लक्षात असेल ते म्हणजे वाटेवरती काचागं या नाटकाद्वारे त्यांनी बाललैंगिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. हा प्रश्न समाजामध्ये अधिक प्रखरपणे या माध्यमातून त्यांनी मांडला. किलबिल, अमृत मंथन असेल अशा विविध कार्यक्रमांमध्ये त्यांना आपण ऐकलेले आणि आजही त्या तितक्याच उत्साहाने आणि सहज सुंदर शैलीमध्ये विविध चित्रकारांच्या मुलाखती घेत असतात. त्याही प्रत्येक श्रोत्यांना, प्रेक्षकांना भावत असतात. आणि कळसूत्रीकार म्हणजे एका प्रकारे निर्जीव वस्तूंच्या माध्यमातून कथाकथनच करत असतो. त्यामुळे मी म्हटलं अतिशय समर्पक असं व्यक्तिमत्व आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहे. तर मीनाताईंचं या ठिकाणी स्वागत करण्याची मी विनंती आज या ठिकाणी चित्रकार पुंडलिक वाजे उपस्थित आहेत त्यांना मी या ठिकाणी करत आहे. आज आपल्या व्यासपीठावरील एक अजून छान असं व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता दातार. विविध सिरियल्समधून आपण त्यांना पाहिलेलं आहे. कळत नकळत, माझ्या नवऱ्याची बायको अशा विविध सिरियल्स, त्याचबरोबर नवा गडी नवा राज्य, गुमनाम है कोई, कहाणी में ट्विस्ट या नाटकांमधून देखील आपण त्यांचा अभिनय पाहिलेला आहे. आणि याहीपेक्षा अजून एक वेगळी ओळख त्यांची सांगायची म्हणजे की त्या उत्तम योगा ट्रेनर आहे आणि द योगा वे हा त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे. तर मी या ठिकाणी अभिनेत्री प्राजक्ता दातार यांचं स्वागत करण्याची विनंती. आज आपल्यामध्ये कामगार नेते रवींद्र मल्ल्या सर उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी प्राजक्ता दातार यांचं स्वागत करावं. आपल्या व्यासपीठावरचा अतिशय उत्साहाने भरलेला खळखळता जरा म्हणजेच RJ संवादक गणेश आचवल, की ज्यांच्या हॅलोने एक सुंदर सुरुवात संपूर्ण मुंबईची, महाराष्ट्राची आणि संपूर्ण जगाची होत असते. तर आज आपल्यामध्ये सप्तरंगी कोरिया एक अनुभव पुस्तकाच्या लेखिका सुधाताई तुंबे उपस्थित आहेत. ती सुधाताईंना विनंती करते की त्यांनी RJ संवादक गणेश आचवल यांचं या ठिकाणी स्वागत करावं. आज आपण ज्या उपक्रमाचा या ठिकाणी शुभारंभ करणार आहोत तो उपक्रम ग्रंथाली लिसनच्या संयोजक आणि अर्थात सुप्रसिद्ध निवेदिका आणि लेखिका डॉक्टर मृण्मयी भजक
यांचं स्वागत करण्याची विनंती मी लेखिका डॉक्टर स्मिता दातार यांना करत आहे. आपण सगळेच जण या नवीन उपक्रमाबद्दल जाणून घ्यायला उत्सुक आहात आणि म्हणून मी सर्वप्रथम डॉक्टर मृण्मयी भजक यांना या ठिकाणी प्रास्ताविक करण्याची विनंती करते. सगळ्यांना नमस्कार. मला अजूनही आठवतं आहे सुदेशजींचा फोन आला होता एकदा. ग्रंथालीचे ऑडिओ बुक्स करायचे, म्हणजे कथा ऑडिओ स्वरूपात आणायच्या असं बोलणं चालू होतं आणि त्याचं नाव काय ठेवायचं त्या उपक्रमाचं ह्याच्याविषयी बराच काथ्याकूट सुरू होता. आणि एके दिवशी दुपारी सुदेशजींचा फोन आला. नेहमीप्रमाणे उत्साहात ते म्हणाले की असं एक छान नाव सुचलेलं आहे आणि ते आहे ग्रंथाली लिसन. अरुण जोशी यांच्या संकल्पनेतून हे शीर्षक आलेलं आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती असेल ग्रंथाली वॉच हे यूट्यूब चॅनल आहे, फेसबुक पेज देखील आहे, जे पॅन्डेमिकमध्ये सुरू झालं होतं. आणि ग्रंथाली वॉच काहीतरी आपण चांगलं पाहतो आणि चांगलं ऐकण्यासाठी त्याचं एक छोटं भावंड ग्रंथाली लिसन या नावाने आलं. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आपण सगळेजण ग्रंथालीशी सुपरिचित आहात. काही कॉलेजची नवीन पण मुलं इथे आलेली आहेत, तर त्यांचं मी विशेष स्वागत करते. कारण आम्ही SNDTमध्ये काही महिन्यांपूर्वी गेलो होतो आणि तिथल्या मुलींशी आम्ही गप्पा मारत होतो की मराठी साहित्य त्या कितपत वाचतायत किंवा किती आवड आहे. आणि त्या सगळ्या मराठीच्या विद्यार्थिनी होत्या. मला वाटतं त्यातल्या काही आज इथे उपस्थित आहेत. तर बहुतेक विद्यार्थिनींनी आम्हाला असं सांगितलं की आम्हाला आवडतं मराठी साहित्य वाचायला, पण ना आम्हाला जरा कंटाळा येतो वाचन करायला. तर आम्हाला ऐकायला जास्त आवडेल. जर साहित्य हे ऑडिओ फॉर्ममध्ये आलं तर ते आम्हाला जास्त आवडेल ऐकायला. आणि त्याच्या आधीच अर्थात ग्रंथाली लिसन हा उपक्रम सुरू झाला होता. त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही कथा घेतल्यात, म्हणजे आता वेगवेगळ्या कथा आणि मग त्या वेगवेगळ्या भागातल्याही आहेत आणि वेगवेगळ्या शैलीच्याही आहेत. सुरुवातीला आम्ही विनोदी कथांचं एक ऑडिओ बुक केलेलं आहे. ते आता ग्रंथाली लिसन ह्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. त्याच्यानंतर अमेरिका स्थित जे लेखक आहेत तर त्यांच्या पुस्तकातली काही लेख आणि कथा घेऊन ते केलेलं आहे. तसंच गुंफियाला शेला आणि 4 सख्य 24 4 सख्यांचे हे कथासंग्रह आहेत, तर त्यातलंही ऑडिओ आम्ही केलेत. लेखिकांच्या कथांचे ऑडिओ बुक्स केलेत. तर असं वेगवेगळे आपण म्हणू शकतो की एक विभाग त्यामध्ये केलेले आहेत की जेणेकरून एक वैविध्य त्याच्यामध्ये यावं. आणि ह्या आत्ता ज्या पुस्तकांचं, ज्या ऑडिओ बुक्सचं प्रकाशन होणार आहे, तर त्यामध्ये आम्ही असं केलेलं आहे की थोडीशी भौगोलिक वैविध्यता आहे. म्हणजे नागपूरचे लेखक आहेत, औरंगाबादचे आहेत, अमेरिकेचे आहेत, मुंबईचे आहेत, अशा पद्धतीचं ऑडिओ बुक्स. मागच्या महिन्यात जूनमध्ये के. पुरोहित यांचं जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती, तर त्यावेळी त्यांच्या 10 कथांचं ऑडिओ बुक आम्ही केलेलं आणि 2 कथांचं अभिवाचन देखील झालं होतं कार्यक्रमात. तर अशा पद्धतीने कथा मराठीतल्या वेगवेगळ्या त्या घेऊन त्याचं ऑडिओ बुक्स बनवून ते आपण आता सर्व वाचकांसाठी आणि सर्व ऐकणाऱ्यांसाठी आणि विशेषतः जे वाचक आणि ऐकणारे असे दोन्ही आहेत त्यांच्यासाठी हे सगळं आपण उपलब्ध करून देतो आहे. आणि अर्थातच मला असं वाटतं की ही एक खूप छान पर्वणी आहे ऐकणाऱ्यांसाठी देखील. असं म्हणतात की संवादाची 4 माध्यमं असतात. एक वाचन, लेखन, ऐकणं आणि बोलणं. ग्रंथाली आता 50व्या वर्षात पदार्पण करेल. लेखन हे ग्रंथाली गेल्या 50 वर्षापासून 47-48 वर्षांपासून लेखन हे उपलब्ध करून देते आहे. वाचक निर्माण करते आहे, कारण ग्रंथाली ही एक वाचक चळवळ आहे. त्यामुळे लेखन आणि वाचन हे दोन्ही हातात हात घेऊन ग्रंथालीचं काम चालू आहेच. त्याचबरोबर पाहणे, वॉचिंग, ग्रंथाली वॉच हा यूट्यूब चॅनल जो आलेला आहे तो आहे. आणि आता ऐकणं हा जो एक चौथा अँगल आहे तर तोही ह्या ग्रंथाली लिसनच्या माध्यमातून आज
पूर्ण होतो आहे. संवादाची सगळी चारीही माध्यमं या ग्रंथाली लिसनमुळे आज पूर्णत्वास जात आहेत. तर ह्या गोष्टीचा खरोखरच खूप आनंद आहे. 5 जी पुस्तकं आहेत त्याचे आपण सॅम्पल थोड्या वेळाने ऐकणारच आहोत आपला प्रकाशन सोहळा झाल्यानंतर, आणि त्याबद्दलही थोडं मी पुन्हा बोलीनच. तर लगेचच आपण प्रकाशन करून घेऊया तुमच्या तिघांच्याही हस्ते. नमस्कार, माझं नाव प्रीतम पाथरे. मी आपल्यासमोर सादर करते कथा निर्माल्य. लेखिका भाग्यश्री मार्लिंगे. फार पूर्वी एका देशात शूरसेन नावाचा राजा व रूपमती नावाची राणी राज्य करीत होते. जेव्हा राणी रूपमती गर्भवती आहे कळले तेव्हा राजाला अतिशय आनंद झाला. नमस्कार, मी समर्थ म्हात्रे सादर करतोय सुनील खाडेलकर यांची कथा मनोहर जोशी. दारावरची बेल वाजली आणि दार उघडताच मनोहर जोशी येथे राहतात का असा प्रश्न विचारत एक वयस्कर जोडपं उभं होतं. त्या प्रश्नाचं उत्तर न देता तुम्ही कोण असं विचारताच मी सुहास केळकर व माझी पत्नी, आम्हाला मनोहर जोशांना भेटायचंय असं उत्तर मिळालं. त्यांच्याकडे बघून प्रधानांना काही कुशंका न आल्यानं इथे कोणी मनोहर जोशी नाही राहत असं उत्तर दिल्यानंतर तुमचा पत्ता तर बरोबर आहे ना असं त्यांनी विचारलं. हो, फ्लॅट नंबर 14 गुरुप्रसाद सोसायटी हीच ना? हो बरोबर, पण मी इथे गेली 5 वर्ष राहतोय. इथे कोणी मनोहर जोशी राहत नाहीत असं म्हणत प्रधानांनी दार बंद केलं. केळकर दाम्पत्य विचार करत लिफ्टकडे वळले आणि तळमजल्यावर येऊन ठेपले. आता काय करावं हा विचार सुरू असताना बिल्डिंग डिरेक्टरीकडे लक्ष गेलं आणि अहो बघा बघा, प्रधानांच्या नावाखाली आधी जोशी नाव लिहिलेलं असावं असं वाटतं. बघा ना, इथे मिसेस केळकर. या ऑडिओ बुक्सचं प्रकाशन झालेलं आहे मीनाताईंच्या हस्ते. तसंच आणखीही 2 पुस्तकं आहेत. तर तुम्हा दोघांकडूनही एकेका कथेचं आपण प्रकाशन करूया. हो, आणि ते आपण कसं करायचं आपण हे सगळेजण एकदा प्रात्यक्षिकही करूया. नमस्कार, मी समर्थ म्हात्रे सादर करतोय विनता कुलकर्णी यांची कथा माया. मी त्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी क्लिनिकमध्ये आलो. नित्याप्रमाणे पेशंट्स, त्यांचे नातेवाईक, व्यवस्थापन कर्मचारी, पेशंटच्या रूमकडे निघालेल्या नर्सेस, लॅब टेक्निशियन्स या सर्वांनी हॉस्पिटलचा कॉरिडॉर अगदी तुडुंब गजबजलेला होता. काही जण फ्रंट डेस्क जवळ चेक इन करत होते, काही आपल्या सेलफोनमधील क्लिनिकच्या ॲपवर. नर्स मिशननं माझ्या केबिनच्या दारावर टकटक केलं आणि मी प्लीज कम इन असं म्हणताच आत येऊन तिने मला हळूवारपणे सांगितलं, काल रात्री 8:14 माया मरण पावली. मला माहीत होतं की हे लवकरच घडणार आणि तरीही त्या बातमीनं मी नकळत केलं. कालच मी मायाशी गप्पा गोष्टी केल्या होत्या. मग मी सकाळच्या रुग्णांना अभिवादन करण्यापूर्वी, माझ्या ओठांवर हसू खेचण्यापूर्वी काही मिनिटं माझ्या केबिनमध्ये बसून राहिलो आणि नंतर खोटं खोटं हसू चेहऱ्यावर आणून रुग्णांना पाहायला सज्ज झालो. मला माझा हा नाटकीपणाच असह्य व्हायला लागला आणि त्यानंतरही गेले 15 दिवस मायाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर तरळत होता. डू यू थिंक आय एम इनकॉम्पिटंट डॉक्टर? क्लिनिकच्या आवारातील मानसोपचार केंद्राच्या इमारतीत डॉक्टर सोहम साठे थँक्यू, धन्यवाद. यातल्या काही कथा ह्या विनता कुलकर्णी यांनी खरं तर आम्हाला दिलेल्या आहेत आणि आज खरोखरच खूप वाईट वाटतं हे सांगायला की आज त्या आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांनी ह्या 5ही कथा अमेरिकेत स्थित वेगवेगळ्या भागातले जे लेखक आहेत तर त्यांच्याकडून घेऊन आपल्याला पाठवल्या होत्या. त्या आपण इथे वेगवेगळ्या आवाजात रेकॉर्ड केल्या होत्या आणि आत्ता आपण जी कथा ऐकली ती विनताताईंची होती, माया.
सो त्यांची आठवण नक्कीच आपल्याला ह्या दिवशी येते आणि गेल्या अनेक वर्षापासून त्या ग्रंथालयाशी संलग्न आहेत. त्यांची पुस्तकं देखील ग्रंथालयाने प्रकाशित केलेली आहेत. तर आज खरोखरच त्यांना, त्यांच्या स्मृतींना आपण अभिवादन करूया आणि त्यांना मनापासून धन्यवाद की खूप चांगल्या कथा त्यांनी ह्या प्रोजेक्टसाठी आम्हाला दिलेल्या आहेत आणि त्या नेहमीच या कथांच्या रूपाने आपल्या आठवणीत राहतील. शब्द मुके झाले होते बघा. श्रीने निर्मुस्कारा सोडला. तसा आबा 6 महिन्यापासून आजारी होता. पुण्याला जाताना श्री आबाला भेटून आला होता. तेव्हा श्रीच्या मनात फार चुकचुकली होती. आबा फार दिवस जगेल असं त्याला वाटलं नाही. त्यानं त्याचा वर्गमित्र डॉक्टर देशपांडेला कल्पना दिली. रोज घरी आबाला पाहून जाण्याचं सांगितलं. डॉक्टर देशपांडेनं आबाला तपासून सांगितलं की 8-15 दिवस कसे तरी निघतील. श्री ही कथा दादा गोरेंची होती. ते औरंगाबाद स्थित आहेत आणि औरंगाबादमधल्या लेखकांचे आणि लेखिकांच्या कथा त्यांनी आम्हाला दिल्या आहेत या उपक्रमासाठी. तर त्या आम्ही रेकॉर्ड केलेल्या आहेत. तसंच नागपूरच्या लेखकांच्या कथा आम्हाला मिळालेल्या आहेत डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्याकडून. तर त्यांनाही, ह्या सर्वांना या दिवशी मी धन्यवाद देते अगदी मनापासून. काव्यशैली नावाचा एक ग्रुप आहे, तर त्यातली कविता विभावरी हिनी आमच्यासाठी 5 कथा, 5 लेखकांच्या कथा आणि त्यांच्या टीमनी रेकॉर्ड करून आम्हाला दिलेल्या आहेत. तर काव्यशैलीचे देखील मनापासून धन्यवाद, आभार. आणि या सगळ्यांच्या कुठेतरी एक टीम वर्क आहे हे, आणि त्यामुळे एकतर अनेक लोकांचे आवाजही या निमित्ताने आम्हाला मिळतात आणि वेगवेगळ्या वाचनामध्ये देखील वैविध्य आहे. आपल्याकडे एक QR कोड आहे, तो आपण ही लिस्ट, हा QR कोड आहे ग्रंथाली लिसनचा. हा आपण स्कॅन करू शकता आणि ह्यामध्ये जी लिस्ट पुढे अपडेट होईल ती देखील ह्याच्यामध्ये आलेली असेल. हा कुठे QR कोड अवेलेबल असेल? व्हॉट्सॲपवर आपले सगळ्यांचे ऑलमोस्ट नंबर्स आहेत, तर तिथे आम्ही फॉरवर्ड करू. फक्त आत्ता आपण एक लगेचच करूया का ग्रंथाली वॉचवरून? म्हणजे काय होतं की नंतर मग कळत नाही. आपले मोबाईल आपण घेऊ शकता, त्याच्यामध्ये यूट्यूबवर जाऊन ग्रंथाली वॉच हे चॅनल आहे. म्हणजे कार्यक्रमांमध्ये फोन बंद ठेवा किंवा फोन आत ठेवा अशा ज्या सूचना मिळतात, तर त्याला हे एक्सेप्शन आहे. आणि ह्या सगळ्या कथा आहेत त्या ग्रंथाली लिसनी ह्या उपक्रमाअंतर्गत उपलब्ध आहेत. आणि आधी ग्रंथाली वॉच ओपन करा. केलं सगळ्यांनी ग्रंथाली वॉच? प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे नोटिफिकेशन्स आपल्याला येत राहतील. सबस्क्राईब केलं सगळ्यांनी? आणि ह्या सर्व कथा आहेत, ह्या विनामूल्य सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत. तर ह्या नक्कीच आपण शेअर देखील करू शकता आपल्या प्रियजनांना, ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना, आणि ज्यांना फारसा इंटरेस्ट नाही त्यांनाही, जेणेकरून त्यांना इंटरेस्ट येईल. कुणाला काही अडचण असेल तर आपले एडिटर समीर कदम इथे आहेत. समीरचं मी मगाशी नाव घ्यायचं राहिलं, ते आपण समीरसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया, कारण त्याच्याशिवाय हा उपक्रम खरंच पूर्ण झाला नसता. आणि सर्व कथा व्यवस्थित ऐकून तो एडिट करत असतो. कुठे रिपिटेशन्स येतात, काही लोक नवीन असतात की ज्यांना रिपीट म्हणत नाहीत आणि मग ते 2-2 वाक्य येतात. तर हे सगळं तो ऐकून करतो आणि त्याला जाण आहे म्हणजे साहित्याची किंवा ह्या सगळ्या गोष्टींची. ओके, तर आपण सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती लिस्ट मिळेल ग्रंथाली लिसनची, आणि त्यामध्ये सगळ्या ज्या कथा आहेत त्या सगळ्या आपल्याला ऐकायला मिळतील. ओव्हर टू अश्विनी. खूप छान डॉक्टर मृण्मयी. डॉक्टर मृण्मयी यांनी सांगितल्याप्रमाणे संवादाची 4ही माध्यमं ज्यांना ग्रंथालीने खूप नुसता स्पर्श केला आहे असं म्हणता येणार नाही, तर या 4ही माध्यमांना गवसणी घालून ते वाचक श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि नुकतंच ग्रंथाली लिसनचं आपण प्रकाशन केलं आहे.
डॉक्टर मृण्मयी यांनी आपल्याला सांगितलंही आहे की कशा पद्धतीने तुम्ही ग्रंथालय लिसनशी जोडले जाल. पुन्हा एकदा मी सर्व श्रोत्यांसाठी पुन्हा एकदा ही सगळी प्रोसेस मी रिपीट करते. आपण सगळ्यांनी पहिल्यांदा ग्रंथालय वॉचला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे मग ग्रंथालयातर्फे घेतले जाणारे विविध उपक्रम आणि ग्रंथालय लिसन या सगळ्याशीच तुम्ही जोडले जाल. तर पहिल्यांदा ग्रंथालय वॉचला तुम्ही सबस्क्राईब करा. मग ग्रंथालय वॉचमध्ये तुम्हाला पॉडकास्ट आणि प्लेलिस्ट इथे कोणत्याही ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्रंथालय लिसनमधल्या या सगळ्या कथांचा खूप छान मनमुराद आस्वाद घेता येईल. तर नक्की आवर्जून ग्रंथालय वॉच या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आम्हाला सतत तुमच्या प्रतिक्रिया देत राहा. आणि आता आपण आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या खूप छान लगेच आपलं नेटवर्किंग सुरू झालं इतक्या जलद रीतीने. आणि आपण कार्यक्रमाच्या आपल्या पुढच्या भागाकडे वळणार आहोत. आता आपण काही ग्लिम्सेस आपण ऐकलेलेच आहेत नुकतेच. आज आपल्या व्यासपीठावरती मग अशी आपण म्हटलं त्याप्रमाणे RJ संवादक म्हणजे RJही आहेत आणि उत्तम संवादकही आहेत. माणसांना कसं बोलतं करायचं ही कला ज्यांना उत्तम अवगत आहेत असे गणेश आचवल या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी गणेश आचवल यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर व्यक्ती आणि मुख्य म्हणजे आमच्या सर्वांचं आदराचं स्थान असणाऱ्या मीनाताई नाईक, कारण लहानपणापासून त्यांचे वेगवेगळे उपक्रम बघत आलेलो आहे आणि पुढे पत्रकारितेच्या क्षेत्रात आल्यानंतर काही वेळेला मुलाखती घेण्याचा योग आला आहे किंवा वाटेवरती काचा ग सारखं जे वेगळा प्रयोग होता तो शास्त्री हॉल गणेशोत्सवात आम्ही ठेवला होता, मला अजूनही आठवतंय. आणि अर्थातच प्राजक्ता मैत्रीणच आहे, मृण्मयी कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटलेली आहे आणि ग्रंथालयाने ही संधी उपलब्ध करून दिली आज तुमच्याशी संवाद साधण्याची. कारण ज्या वेळेला धनश्रीचा मला फोन आला की ग्रंथालय लिसन असं एक उपक्रम आहे तर तू येशील का, नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. कारण ऑडिओच्या क्षेत्रात जवळ 25 वर्ष मी काम करतोय आणि FM रेनबो वाहिनीवरती 4 जुलै 1999ला पहिला कार्यक्रम सादर केला आणि आता त्याचं रौप्य महोत्सवी वर्ष मी सेलिब्रेट करतोय. मी मार्केटिंग करत नाहीये, पण आजच्या काळात हे सांगावं लागतं. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे कारण हो हे म्हणजे खरं आहे की आज आपल्याला सांगावं लागतं की आपण काय करतोय आणि हे लोकांपर्यंत पोचावं ही इच्छा आहे. त्यासाठी हे सांगतोय आणि अभिमानाने सांगतोय कारण आकाशवाणीला जो वारसा आहे, कारण आवाजाच्या क्षेत्रात म्हणजे मला अजूनही आठवते मी त्या संदर्भातलेच काही अनुभव शेअर करेन आणि मग मी ऑडिओ बुक्सकडे वळीन की शाळेमध्ये जी आमची शाळेच्या ज्या वेळा होत्या त्या आकाशवाणीच्या वेळेनुसार ॲडजस्ट व्हायच्या. म्हणजे मला अजूनही आठवतंय की काहीतरी 7:15 वाजता एक जाहिरात लागायची, मी जेव्हा 5वी-6वीत असेल, फिनोलेक्सनं आणलं पाणी शेत पिकली सोन्यावाणी. फिनोलेक्स म्हणजे 7:15 झाले, मग आता आपल्याला जायचंय शाळेला, निघायचंय, 7:30 वाजता पोचायचे. हे सगळं त्या वेळेला ठरलेलं होतं. कामगारांसाठी अस्मिता वाहिनीवर असायचं, आपली आवड, मग त्यात भरपूर पत्र असायची. बालदरबारमध्ये माधव कुलकर्णी कार्यक्रम सादर करायचे. मग वाटायचं आपलं नाव कधी येईल इथे. आणि त्यावेळेला आज जशी करिअरची माध्यमं उपलब्ध आहेत तशी त्या काळात करिअरची माध्यमं उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे शाळेमधल्या स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, पण तेव्हा सुद्धा आज जसा मास मीडियाच्या विद्यार्थ्यांना मी शिकवतो पण तेव्हा मास मीडिया हा अभ्यासक्रमच उपलब्ध नव्हता. त्यामुळे 10वी 12वी TY MCOM LLB असं सगळी वाटचाल करत करत शिक्षण पूर्ण झालं आणि मग सिडनम कॉलेजला मी होतो आणि रेडिओशी परिचय कसे झाला हे सांगताना मला नक्कीच सांगावं असं वाटेल की सिडनम कॉलेजमध्ये TY BCOMला एक असताना TYच्या मुलाला किंवा मुलीला एक अवॉर्ड मिळतं की तुमचा 5 वर्षातला एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमधला परफॉर्मन्स आणि अकॅडमिक परफॉर्मन्स हा बघितला जातो आणि त्या अवॉर्डचं नाव होतं की डायमंड ज्युबिली अवॉर्ड फॉर द बेस्ट कॉन्ट्रीब्युशन टू आर्ट अँड कल्चर. आणि ते आपल्याला माहिती नसतं की आपल्याला असं काही अवॉर्ड मिळणार आहे किंवा काय. आणि अचानक फोन आला एकदा आणि मी ब्लँक झालो होतो. एकूण लँडलाईन होते, मोबाईल नव्हते, की तुला हे अवॉर्ड आहे आणि उद्या ते अवॉर्ड घेण्यासाठी तुला स्वतःला यायचं आहे आणि अख्ख्या 3000 मुलांमधनं ते अवॉर्ड आपल्याला मिळणं. आणि तेव्हा मीडिया ॲक्टिव्ह नव्हता ना, तर आजकाल लगेच रील बनवले असते. तर पण कसं मी सांगतोय की ते अवॉर्ड मिळाल्यानंतर सुप्रिया देवस्थळी कोलते ही जी आज मोठ्या पदावर गव्हर्नमेंटमध्ये कार्यरत आहे, क्लास 1 ऑफिसर आहे आणि ती माझी मैत्रीण आणि तिने एक 5 मिनिटाचा फक्त माझा इंटरव्ह्यू घेतला होता यो आणि विभागासाठी.
तो इंटरव्ह्यू ऐकून तिथले कार्यक्रम अधिकारी त्यांनी मला बोलवून घेतलं भूपेंद्र मिस्त्री सरांनी आणि विचारलं की अरे तू एवढं काम करतोयस, मग रेडिओसाठी का नाही काम करत? तर म्हटलं मला नाही माहिती म्हणजे काय करायचं असतं किंवा कसं अप्रोच कसं व्हायचं हेच माहीत नव्हतं. आणि ते म्हणाले तू ये, आपण व्हॉइस एक रेकॉर्डिंग करून घेऊ तुझा. आणि मग त्याच्यानंतर मला त्याने डायरेक्ट कॉफी हाऊस नावाच्या एका कार्यक्रमाचं 4 एपिसोडचं कॉन्ट्रॅक्टच दिलं. मग तिथे प्रोडक्शन असिस्टंट म्हणून, ग्रॅज्युएशन ही अट असल्यामुळे तेव्हाच माझं TY होतं. मग TY झाल्यानंतर प्रोडक्शन असिस्टंट म्हणून कामाला लागलो. आणि मग हंगामी उद्घोषक पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अशी एक जाहिरात आली होती. हंगामी उद्घोषक म्हणजे कॅज्युअल अनाउन्सर. आणि त्यासाठी मग मी तिथे परीक्षा दिली. 100 मार्काचा पेपर होता. मग व्हॉइस टेस्ट झाली. मग त्या व्हॉइस टेस्टमध्ये असे कठीण कठीण शब्द असतात, वक्तृत्व, गोब्राह्मण प्रतिपालक, संचालनालय, सडा संमार्जन, असे ठरलेले शब्द की टंग ट्विस्टर्स पण असतात, काळे राळे, गोरे राळे. आणि मग असे सगळ्या आणि मग अचानकपणे तिथे प्रश्न येतो की आता तुमच्यासमोर मुलाखतीला कोण, आता माधुरी दीक्षित आल्यात तर मुलाखत घ्या. तेव्हा काळा पडदा असतो तिकडे. म्हणजे व्हॉइस, मी काय सांगतोय की व्हॉइस किती महत्वाचं आहे की तुम्हाला जे जज केलं जातं ते फक्त आवाजाच्या जोरावरती, तुम्ही कसे चांगले दिसताय, तुम्ही काय कपडे घालून आलाय, त्याच्यावरती जज केलं जात नाही. आणि मग अशा वेळेला अचानकपणे जेव्हा तुम्हाला एखादा प्रश्न येतो आणि मग तुम्ही त्याला कसं सामोरं जाता त्याच्यावरती तुमचं सिलेक्शन होतं. आणि मग 4 जुलै 1999 पासून आजपर्यंत हा जो रेडिओचा प्रवास सुरू आहे. आणि मला सांगायला नक्कीच अभिमान वाटेल की माध्यम, अनेकांनी असं विचारलं की या माध्यमात टिकून राहणं म्हणजे 25 वर्षामध्ये अनेकदा रामनवमी येऊन गेली असेल, अनेकदा 15 ऑगस्टचा कार्यक्रम केला असेल. दरवेळेला मी तेच बोलून चालणार नाही, कारण श्रोते आपल्यापेक्षा हुशार आहेत. ते पटकन सांगता, अहो तुम्ही हा विषय घेतला होता 4 वर्षापूर्वी. म्हणजे काही काही श्रोत्यांकडे तर मी अमक्या अमक्या तारखेला काय काय गाणी ऐकवलेत हे सुद्धा लिहिलेलं असतं. आणि ते सांगतात, सुधाकर जाधव म्हणून आमचे एक लिस्नर आहेत, त्यांनी डायरी मेंटेन केली, माझीच नव्हे प्रत्येक निवेदकाचं त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे लोकांना एवढा बरा वेळ असतो, कौतुक वाटतं आणि त्यामुळे जबाबदारी वाढते. एकदा आता तर व्हॉट्सअपचं माध्यम उपलब्ध झालंय. सकाळी 5 ते 8 हा मी कार्यक्रम करतो. 5 वाजता भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन आणि 6 ते 8 रेनबो फंडे नावाचा कार्यक्रम 107.1 मेगाहर्ट्झ वरती. आणि मग तो कार्यक्रम करताना अनेकदा विचारते, कोण तुम्ही काल्पनिक नावं सांगतोस काही? म्हटलं नाही, ही सगळी माणसं आहेत, त्यांचं प्रूफ आहे आमच्याकडे. आणि ते आवर्जून सकाळी 5:05 मी महेंद्रभाई आगाशीवरनं बोलतोय. मी त्यांना बघितलेलं नाही, पण त्यांचा फोन येतो. आणि मग कधी कधी एखाद्या वेळेला एखाद्याचा फोन नाही आला की आपल्यालाही अस्वस्थ व्हायला होतं की यांची तब्येत बरी असेल ना, यांचा फोन का येत नाहीये. किंवा जसे आम्ही 8 दिवस नाही गेलो तर नंतर जेव्हा फोन येतो त्यावेळेला विचारलं जातं की काय गणेश तुम्हाला बरं नव्हतं का, किंवा काय तुम्हाला बरं वाटत नाहीये का, किंवा कधी आवाज बसला असेल. मग अशा वेळेला जाणवतं की सर्दी झाली असेल. मग ते एक KEM हॉस्पिटलमधल्या कोणतरी एक सिस्टर आहेत, मला नाव आत्ता आठवत नाही, तर त्यांनी एकदा माझा आवाज जेव्हा बसला होता त्या सांगितलं, आज तुमचा आवाज बरोबर वाटत नाही नेहमीसारखा, इकडे या लगेच, मी तुम्हाला औषध देते. म्हणजे इतकं लोक प्रेम करतात की श्रोते आहेत म्हणून आपण आहोत. आणि मला सांगायला अतिशय आनंद होईल की ऑडिओ बुकसारखं माध्यम आणि या माध्यमाशी म्हणजे ऑडिओ बुक्सच्या माध्यमाशी माझा परिचय झाला. मी कॉलेजमध्ये असताना NSSचा व्हॉलेंटियर होतो. आणि NSSचा राष्ट्रीय सेवा योजनेत काम करताना त्यावेळेला म्हणजे आता कसे कॅम्प वगैरे असतात, रुरल कॅम्प वगैरे, त्यावेळेत अख्खं वर्षभर एक प्रोजेक्ट घ्यायचा असायचा. आणि मी ब्लाइंड रीडिंग हा प्रोजेक्ट घेतला होता. आणि नॅपमधून आम्हाला कॅसेट्स यायच्या आणि त्या पाठ्यपुस्तकं जी असायची ती आपल्या आवाजात रेकॉर्ड करून द्यायची. आणि राजेंद्र माने म्हणून एक ज्याच्यासाठी मी वाचन करत होतो, तर तो MA झालेला आहे आणि तो अजूनही मला गुरुपौर्णिमेला, म्हणजे मी काही फार मोठा नाही पण त्याचा गुरुपौर्णिमेला फोन येतो की तुम्ही त्या काळात मला वाचून दाखवलं म्हणून मी आज इथपर्यंत येऊ शकलो. पण ते सगळं क्रेडिट त्याचं आहे. म्हणजे हे मला अभिमानाने सांगायचं वाटतं की आपल्या आयुष्यातला एक खारीचा वाटा आपण नॅप सारख्या संस्थेसाठी देतोय. मला खूप भरून येतं हे सांगताना की त्याचा आजही मला फोन येतो आणि तो म्हणतो की अरे तुम्ही त्या काळात नोट्स मला वाचून दाखवल्या, त्यावेळेला त्या कॅसेट्स आम्ही घरी जाऊन रेकॉर्ड करायचो, मग मी त्याला वाचून दाखवायला जायचो. आणि किती जिद्द असू शकते माणसांकडे. आजही अनेक श्रोते आमचे आहेत की जे व्हिज्युअली चॅलेंज्ड आहेत आणि जे फोन करून सांगतात की हो हल्ली तुम्ही नॅबला येत नाही का हो, तुमचं ते शांताराम आहे जे आत्मचरित्र आहे शांताराम बापूंचं, व्ही शांतारामांचं, ते माझ्या आवाजात रेकॉर्ड झालंय. इडली ऑर्किड आणि मी माझ्या आवाजात रेकॉर्ड झालंय. संध्या छाया रेकॉर्ड झाले प्रमोद नवलकरांचं. अशी काही पुस्तकं केलेली आहेत आणि लोक आवर्जून आठवण काढून सांगतात की हो परत या ना तुम्ही, सध्या वेळ मिळत नाही पण वेळ मिळाला की नंतर नक्कीच इथे जावंसं वाटतं. तर लोक म्हणतात की कोण ऐकतं रेडिओ, पण नाही, लाखो लोक ऐकत असतात आणि त्यामुळे जबाबदारी वाढते. कुठलाही शब्द आपण जेव्हा रेडिओच्या माध्यमातून बोलतो तेव्हा चूक नाही होता कामा तिथे. ही गोष्ट फार महत्वाची, कारण श्रोते हुशार आहेत, ते लगेच सांगतात की हो तुम्ही ना आज अमकं सांगितलं, आज असं नाहीये.
त्यामुळे आपल्याला जबाबदारी सामाजिक जबाबदारीचं जे भान आहे ना ते खूप पाळावं लागतं. त्यामुळे आपण जे बोलणार आहोत, कारण एकदा तोंडातून निघालेला शब्द हा परत तुम्हाला मागे घेता येत नाही, त्यामुळे तुम्हाला 100% परफेक्ट राहावं लागतं. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे या माध्यमात काम करताना आणि खूप मोठी जबाबदारी आहे, कारण तिथे रिटेक नाही, लाईव्ह इज लाईव्ह. आणि त्यामुळे ती जबाबदारी तर फारच मोठी आहे. तर मला एक तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्ही मला एखादा विषय द्या, मी तुम्हाला ऑन द स्पॉट त्याच्यावरती परफॉर्म करण्याचा प्रयत्न करतो, राजकारण सोडून, कारण ॲज पर द कोड ऑफ कंडक्ट वी आर नॉट अलाउड टू स्पीक ऑन दॅट. त्याच्यामुळे तुम्ही एक जनरल मला कुठलाही विषय द्या, मी त्या विषयावरती रेडिओवरती कसं बोलेन हे दाखवण्याचा प्रयत्न करतो, मी सांगण्याचा. पांडुरंग. ओके, मी ना ते परीक्षा घेत आहेत. ओके. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आणि सादर करतोय आषाढी एकादशी विशेष कार्यक्रम चला जाऊया पंढरीला. मित्रांनो, प्रत्येकाच्या मनातलं दैवत कसं वेगळं असतं आणि कोणी गणपतीची उपासना करतं, कोणी देवीची उपासना करतं, तर पंढरीचा विठुराय आपल्या महाराष्ट्रातल्या लाखो लोकांचं आराध्य दैवत असणारा, हा विटेवर उभा असणारा पांडुरंग. त्या पांडुरंगाला भेटायला, त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला लाखो लोक दरवर्षी नित्यनेमानं वारीला जात असतात. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम असं म्हणत पंढरीची वाट पुढे पुढे चाललेली असते. मित्रांनो, या 4 नावांमध्ये सुद्धा अध्यात्म आहे. असं म्हणतात ना, संसारातून निवृत्ती घेतली आणि ज्ञानाचा सोपान झाला. संसारातून निवृत्ती घेतली आणि ज्ञानाचा सोपान झाला की जीवनाची वाट कशी मुक्तीकडे जाते, हे कुठेतरी वाचलेलं आज इथे नक्कीच सांगावंसं वाटतं. आणि कित्येक भाविकांना पंढरपूरच्या पांडुरंगाचं त्या दिवशी दर्शनही घेता येत नाही आणि त्यामुळे नुसत्या कळसाला नमस्कार करून ते परततात. पण असं म्हणतात ना की पांडुरंग त्या कळसावर उभा राहून त्यांना आशीर्वाद दिलेला असतो. मित्रांनो, पंढरीची वारी हीच संकल्पना घेऊन आपल्याकडे अनेक चित्रपट येऊन गेलेले आहेत. पंढरीची वारी या शीर्षकाचा जयश्री गडकरी यांचा चित्रपट तुम्हाला आठवत असेल, किंवा अगदी अलीकडच्या काळातला लय भारी मधलं माऊली माऊली, त्याच गाण्याबद्दल मी बोलणार आहे. आणि माऊली माऊली हे गाणं नक्कीच तुम्हाला ऐकवणार आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुमच्या मनात पांडुरंगाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की आम्हाला सांगा. त्याकरता दूरध्वनी क्रमांक 22815787 22815787. आणि असेच अनेक विषय परीक्षेला दिले जात असतात आणि तिथे तेच बघितलं जातं की तुम्ही ऑन द स्पॉट, आणि हा कॉलेजमधल्या स्पर्धांचा अनुभव उपयोगी पडतो की जेव्हा रुईयासारखी GD पारेख स्पर्धा असेल, दरवेळेला बक्षीस नसेल मिळालं आपल्याला, पण तिथं जाऊन आपण काय विषय येतो त्याच्याबद्दल बोलणं, यातनं जो आत्मविश्वास येतो ना तो खूप महत्त्वाचा असतो. कारण सध्याच्या काळात जसं तुम्ही म्हणालात मगाशी की वाचायचा कंटाळा येतो, हे वस्तुस्थिती आहे. कारण आजही अनेक महाविद्यालयात शिकवताना की विचारलं की काय वाचता, किती जणांकडे वृत्तपत्र येतं, तर 60 पैकी 3 किंवा 4 हात वर असतात. मग नंतरचं उत्तर हे असतं आणि मग हे भीषण आहे, मला याचा त्रास होतोय ऐकताना की अरे असं कसं. पण मग ते म्हणतात आम्ही ऑनलाईन वाचतो, पण ऑनलाईन काय वाचताय पण महत्वाचं आहे. हां, आणि मग त्यांना मला असाइनमेंट द्यावी लागते की तुम्ही काहीतरी एक अमक्या विषयावरती लिहून आणा. मग त्यातनं ती आवड उत्पन्न केली पाहिजे. कारण सध्याच्या काळात तेच आहे की आपण टेक्नॉलॉजीचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर केला ना तर त्याचा निश्चित फायदा होईल. आणि आज जसं ऑडिओ बुक हे एक वेगळं दालन खुलं झालेलं आहे, वेगवेगळे ॲप्स आहेत, त्या माध्यमातून ती पुस्तकं वाचाल तर वाचाल आपण म्हणतो, तर वाचाल आणि ऐकाल असं कॉम्बिनेशन आता आपल्याला मिळतंय, हे खूप चांगलं आहे. आणि त्यातनं करिअरची नवीन दालनं खुली होतात. एवढे आता वेगवेगळ्या कथांमधनं, समर्थ मित्रच आहे माझ्या समोर बसला इथे, तर खूप छान वाटतं. वेगवेगळे आवाज आपल्याला ऐकायला मिळतात आणि त्याच्यानुसार आवाजाच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे आपण म्हणतो मेरी आवाज ही पहचान आहे, तसं ही जी दुनिया असते त्या क्षेत्रात कार्य करायला मला सुद्धा नक्कीच आवडेल. पुढे ग्रंथालयाशी जोडला गेलोच आहे, पण तुमच्याही काही कथांचं वाचन असेल तर मी आवर्जून तुम्हाला सहकार्य करेन. आणि ही संधी मला उपलब्ध करून दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि खूप छान वाटतंय आज असं तुमच्याशी संवाद साधताना. थँक्यू. आणि खूपच छान आपल्याला ऐकायला वाटलं. तसंच आपण रेडिओवर त्यांचा आवाज ऐकत असतो आणि तुम्ही जे सांगत होतात तर मला ते सगळे रेडिओचे दिवस आठवत होते की कशा पद्धतीने. आणि विशेषतः मी पुणे आकाशवाणीला होते, त्यामुळे तुम्ही जसं म्हणालात की फक्त पेपर आणि पेन नाही घेऊन बसत, तर पुण्याचा ऑडियन्स हा जवळ फोन देखील घेऊन बसतो की जर तुमचं काही छोटीशी जरी चूक झाली की लगेच फोन जातो आणि तिथे जाब विचारला जातो.
कोण आहे अनाउन्समेंटला, हा पहिला तिथे ड्युटी ऑफिसला फोन जातो. तर अशा खूप गमती जमती खरं तर ऑडिओ माध्यमातून आहेत आणि येतात. विशेषतः जेव्हा आपल्याला आपण म्हणतो की आता हल्लीचं ऑडिओ व्हिज्युअल सगळीकडे माध्यम चालू आहे, पण ऑडिओ फक्त ऑडिओ असतं, तर तेव्हा मला असं वाटतं की जेव्हा एखादी कथा तुम्ही ऐकत असता किंवा पूर्वी आकाशवाणीला गोष्टी असायच्या, तर तेव्हा जेव्हा व्हिज्युअल माध्यम नसतं तेव्हा त्या गोष्टीचे डिरेक्टर तुम्हीच असता, कारण तुम्ही ते सगळं इमॅजिन करत असता, व्हिज्युअलाइज करत असता आणि ती तुमच्या मनातली कथा होऊन जाते की आपण फक्त ऐकत असतो आणि ती कथा होऊन जाते. जे मला वाटतं की वाचन माध्यमाशी खूप जवळचं आहे. म्हणजे अनेक पुस्तकांचे चित्रपट होतात, नाटकं होतात, पण जेव्हा आपण फक्त ऑडिओनी ऐकतो तेव्हा ते वाचन माध्यमाशी अधिक जवळचं असतं, कारण तिथे आपला स्कोप असतो, आपले कॅरेक्टर्स असतात, आपल्या डोळ्यासमोरचं गाव असतं, आपल्या गावातली नदी असते, समुद्र असतो, जे काही असतं ते. तर म्हणूनच ह्या ऑडिओ माध्यमाची ताकद आणि आत्ता आपण ज्या जगात जगतोय की आम्ही प्रवासामध्ये आपला खूप वेळ जात असतो, तर तिथे खरोखर पुस्तक वाचणं शक्य नसतं, पण पुस्तक ऐकणं नक्कीच शक्य असतं. आणि आम्ही याला ऑडिओ बुक जरी नाव दिले तरी बऱ्याच जणांचा असाही एक गैरसमज होतो की पूर्ण पुस्तक आहे. तर ह्याच्यात पूर्ण पुस्तक नाही आहे, तर जशी वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं असतात, कादंबऱ्या असतात ज्याच्यामध्ये पूर्ण स्टोरी असते, काही कथासंग्रह असतात, तर आपण म्हणू शकतो की हा ऑडिओ कथासंग्रह आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे लेखक आणि वेगवेगळे वाचक आहेत. याचा आपण नक्कीच आनंद घेऊ शकतो. ज्या ज्या लेखकांनी आणि वाचकांनी ह्या कथा वाचलेल्या आहेत त्यांचा एक छोटासा सन्मान आपण करूया. अश्विनी त्यांची नावं सांगेल. मृण्मयीने आत्ता नुकतंच सांगितलं त्याप्रमाणे खरंच आवाजाची ताकद खूप मोठी आहे. म्हणजे वेगळ्याच अजून शब्दात सांगायचं झालं तर रूप, रस आणि गंध या सगळ्याचा अनुभव आपल्याला आवाजातून येत असतो आणि हीच ताकद ग्रंथाली लिसन या उपक्रमात आपण योग्य प्रकारे वापरलेली आहे. आणि हा सगळ्या ग्रंथाली लिसनचा उपक्रम अधिक जिवंत केला आहे तो आपल्या कथाकारांनी आणि वाचकांनी. मी त्यांना वाचक म्हणण्यापेक्षा कथाकथनकार असंच म्हणेन, कारण त्यांनी खूप छान सुंदर शैलीमध्ये त्याचं कथाकथनच त्या पूर्ण उपक्रमात केलं आहे, म्हणून ते अधिक आपल्याला ऐकावंसं वाटतं, अधिक लाईव्ह वाटतं. तर आपल्या कथाकथनकार जे आहे त्याच्यामध्ये मधुमंजिरी गटणे या ठिकाणी आहेत, तर त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्याची विनंती मी मीनाताईंना करते. मधुमंजिरी गटणे यांना आपण अनेक वर्ष दूरदर्शनवर आजच्या ठळक बातम्या असं म्हणताना पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. समर्थ म्हात्रे. आणि समर्थ म्हात्रे आत्ता सध्या दूरदर्शनला आजच्या ठळक बातम्या सांगत असतो. ऐश्वर्या वखरे. ऐश्वर्या आमची नवीन पिढीची मैत्रीण आहे आणि तिने याच्यामध्ये 2 कथा वाचलेल्या आहेत. थँक्यू ऐश्वर्या. संगीता माविन कुर्वे. संगीताताई देखील अनेक असे उपक्रम करत असतात ऑडिओ माध्यमात, तसंच नाट्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. थँक्यू. हो वा. प्रीतम पात्रे. प्रीतम देखील थिएटर आर्टिस्ट आहे आणि वेगवेगळ्या ऑडिओ व्हिज्युअल्स शॉर्ट फिल्म्समध्ये ती काम करत असते. श्रीनिवास नार्वेकर. श्रीनिवास नार्वेकर यांनी अनेक कथा वाचलेल्या आहेत आणि त्यातली एक खूप सुंदर तुम्ही जरूर ऐका त्यांच्या आवाजातली कथा जी दिवाळी अंकातली आहे. त्या कथेचं मला नाव नाही आठवत आहे. दिवाळी अंकातली कथा रंगांची एक होती.
तर ग्रंथाली लिसन ह्या यूट्यूबवर जाऊन तुम्ही जरूर ऐका. अतिशय सुंदर कथेचं त्यांनी वाचन केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. ते नाट्य चळवळीतले आहेत, दिग्दर्शक आहेत. त्यामुळे थँक्यू सो मच. तसंच दीपक वेलणकर यांनी देखील कथा वाचलेल्या आहेत. ते आज काही कारणामुळे इथे येऊ शकले नाही आहेत. तर अशा अनेक उत्तम वाचक, म्हणजे जे ऑलरेडी ह्या क्षेत्रात काम करतायत ते देखील, आणि नव्याने जे ऑडिओ माध्यमात येऊ इच्छितात असे देखील आज आपल्याकडे अनेक लोक आहेत, कथाकथन करणारे, वाचक न म्हणता. विजय कदम आलेत. नाही. आणि तसंच जी कॉलेजचे इथे विद्यार्थी आहेत तर त्यांना मी आवर्जून सांगेन की तुम्हाला या उपक्रमाशी जर जोडलं जायला आवडत असेल तर नक्कीच कार्यक्रमानंतर संपर्क साधा आणि आपण यामध्ये पुढे अजून आपल्याला हा ग्रंथालीच्या 50शीपर्यंत आपण हा उपक्रम सुरू ठेवणार आहोत. तर आपण सगळेजण त्यामध्ये सहभागी होऊयात. नक्कीच आपण सगळेच आमच्याशी जोडले राहणार आहात. ग्रंथाली लिसन आणि ग्रंथाली वॉच या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आणि आज आपल्या व्यासपीठावरती अतिशय सुंदर तजेलदार असा चेहरा म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता दातार. मी प्राजक्ताला विनंती करते की तिने आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. खूप छान वाटतंय खरं तर. आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर, मीराताई, गणेश, मृण्मयी, आणि थँक्यू मॅम, धारप मॅम, तुमच्यामुळे आज मी इकडे येऊ शकले. ग्रंथालीशी 10-1 वर्षापूर्वी मला वाटतं एकदा मी आले होते एका कार्यक्रमाला, पण त्याच्यानंतर काही येण्याचा योग आला नव्हता. पण हा योग मला वाटतं मी आता योगक्षेत्रात आल्यामुळे असे अनेक सुंदर योग येत आहेत असं वाटतंय. कारण खरं सांगू का, म्हणजे मी नाट्यक्षेत्रात सिरियलमध्ये काम करतेच आहे, अजूनही करायची इच्छा आहे. पण कोविडच्या काळामध्ये योगक्षेत्रात आल्यानंतरची मी आणि त्याच्या आधीची मी याच्यात खूप फरक आहे. आणि मला असं वाटतंय की योगक्षेत्रात आल्यानंतर आपल्या आयुष्यात नको असलेल्या गोष्टी, घटना, अशा गोष्टी निघतात आणि आपण नवीन लोकांशी, नवीन एनर्जीशी जोडले जातो, तसं मला वाटतंय. आणि मला वाटतं ग्रंथाली त्याच्यातला एक मोठा भाग आहे असं मला आता फील होत आहे. पहिल्यांदा या वास्तूमध्ये आल्यावरती इतकं प्रसन्न वाटतं, या वास्तूबद्दल इतकी पॉझिटिव्हिटी आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना तर पहिल्यांदा भेटतं. आणि मला इथला ना साधेपणा खूप भावला तुमच्या सगळ्यांचाच, की कार्य तुमचं काय आहे या बाबतीत अत्यंत क्लॅरिटी, त्यासाठीची धडपड, ही सगळी मी आत्ता ऐकण्यातनंच ऑब्झर्व करते. सो रिअली आय एम थँकफुल फॉर दॅट. आणि पुस्तकं या बाबतीत म्हणायचं झालं ना तर आहे, म्हणजे आत्ता मीही या पिढीची आहे, त्यामुळे नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईम हे सगळं बघायला अतिशय आवडतं. पण गेल्या 2 ते 3 महिन्यापासून मला असं एस्पेशली तरुण पिढीला सांगायला आवडेल की रात्रीचे 9 वाजले की आय सी टू इट की हे चॅनल्स मी बंद करणार. म्हणजे व्हिज्युअली जे जे मी बघतेय ते मी सगळं बंद करणार आणि मी पुस्तकांकडे वळले. योगक्षेत्रातलं एक पुस्तक आहे विश्वास मंडलिकांचं, ज्यांना पंतप्रधान पुरस्कार पण मिळाला 2018मध्ये. त्यांचं एक पुस्तक आहे, ते मी वाचायला घेतलं. आणि पुस्तकांशी कनेक्ट होणं हे खूप वेगळं असतं हे परत एकदा नव्याने जाणवलं. मी कधीच किंडल किंवा या गोष्टींकडे वळले नाही, मला नाही वाटत मी वळेन. कारण पुस्तकं वाचण्यामधली जी एनर्जी आणि एक्सचेंज आहे, त्या विचारांची देवाणघेवाण आहे, ती व्हिज्युअल्समध्ये आणि ह्याच्यामध्ये नाही मिळत असं मला खूप जेन्युनली वाटतं. त्यामुळे पुस्तक हा कायम जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे आणि राहील. वेन यू कम टू ऑडिओ बुक्स, तुम्ही आवाज एखादा ऐकता. आत्ता ह्या इतक्या सुंदर कथा काही क्षणासाठी काय होईना आपण ऐकल्या, पण तेव्हा सगळीकडे निस्तब्धता होती, आपण फक्त कथा ऐकत होतो, त्याच्यामध्ये गुंतलो गेलो होतो. मला असं वाटतं की लास्ट म्हणजे तुमचे शब्दांवरती असणारा जोर, हे सगळं खूपच जास्त मॅटर करतं. जेव्हा आम्ही सिरियलमध्ये किंवा थिएटरमध्ये काम करत असतो, आमचे हावभाव असतात, चेहऱ्यावरती एक्सप्रेशन्स असतात, हा आम्हाला मिळणारा एक काय म्हणतो फायदा आहे. पण फक्त जेव्हा तुम्ही शब्द ऐकता, शब्द कानावरती पडतात, तेव्हा ते वेगळे असतात. सो हा एक वेगळा चॅलेंज आहे. त्यामुळे हे फार भारी वाटतंय मला. ग्रंथालीची ही जी 2 नावं आहेत ती अत्यंत ट्रेंडी आहेत. म्हणजे इट इज रिअली ब्युटिफुल. हे पण मला अतिशय आवर्जून नमूद करावंसं वाटतंय. आणि खरंच थँक्यू सो मच मला इकडे बोलवलं, हे सगळं
अनुभवायची आणि ऐकण्याची संधी दिलीत. मराठी नुसतं ऐकायला सगळ्यांचे शब्द हे इतकं छान वाटतंय, कारण खूप नेटफ्लिक्स वगैरे ऐकून झालंय, त्यामुळे मी वेगळी एक माझी एन्जॉय करते. सो थँक्यू सो मच. आणि तुमच्याशी कनेक्ट ठेवायला यापुढेही अजून काही तुमचं काम असेल तर करायला, जसं गणेश म्हणाला की कधी काही वाचन करायचं असेल, काही करायचं असेल तर मला नक्की सांगा, मी येईन. थँक्यू. थँक्यू प्राजक्ता. दोघांनीही माझं काम केलेलं आहे, म्हणजे मी त्यांना विचारणार आणि मग ते हो म्हणणार, तर त्यांनीच सांगून टाकलेलं आहे की ते करतील. आणि आज मीनाताई आपल्याबरोबर आहेत. थोड्याशा घरगुती काही अडचणी असूनही तुम्ही इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि हो, आता तुम्हालाच देणार आहे. आणि मीनाताईंना आपण सगळेजण ओळखतोच, अश्विनीने ओळखही करून दिलेली आहे. तर मी तुम्हाला विनंती करते की आपण बोलावं. सर्वात प्रथम गणेश आणि प्राजक्ता, माझ्यापेक्षा लहान आहात तुम्ही, मृण्मयी आणि मित्रमंडळी, प्रथम मला सांगावंसं वाटतं की ग्रंथालीची ही वास्तू आहे ना, ही म्हणालीच, पण मी अनेकदा इथे येते आणि मला इतकं प्रसन्न वाटतं या पुस्तकांच्या सगळ्या सान्निध्यात. मला खूप आवडतं इथे. आज मला मृण्मयीने सांगितलं यायचं, त्यावेळेस माझा नवरा खरा आजारी आहे, त्याला ताप आला आहे, तरी पण इकडे यायची संधी मी सोडली नाही आणि मी आले. एक दोन माझे अनुभव मी सांगते श्रवण या बाबतीतले. एक म्हणजे 70च्या दशकामध्ये मी काही मुलांसाठी गोष्टी रेकॉर्ड केल्या होत्या. मी म्हणजे वसंत बापट, प्राध्यापक वसंत बापट यांचं ते प्रोजेक्ट होतं आणि मुलांच्या गोष्टी ते करत होते, कॅसेट्स त्यावेळेस. तर त्याच्यामध्ये मी काही गोष्टी मुलांसाठी वाचून दाखवल्या होत्या. हे एक झालं. त्याच्यानंतर एका फोर्ट फाउंडेशनच्या प्रोजेक्टवर मी काम करत होते, भाषा विकास प्रकल्प, आणि तो होता महापालिकेच्या शाळेतल्या मुलांसाठी. अशासाठी की त्यांच्याकडे ड्रॉपआउट्स, गळतीचं प्रमाण खूप होतं मुलांचं. पपेट्स आणि श्रवण ह्याचं कॉम्बिनेशन काय होतं ते मी तुम्हाला सांगते. तर ही जी मुलं होती ती शाळेत येत नसत. त्यांना शाळेत यायला आकर्षित करण्यासाठी म्हणून मला बोलवण्यात आलं आणि तुमच्या पपेट्सच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता असं त्यांनी मला विचारलं. त्यावेळेस मी 1ली ते 4थीच्या मुलांचा संबंध अभ्यासक्रम काय आहे तो पाहिला. त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही धडे होते त्यांचं ड्रमॅटायझेशन केलं, नाट्यीकरण. त्यावेळेस कॅसेट्स होत्या, आम्ही रेकॉर्डिंग केलं त्याचं वेगवेगळ्या आवाजात आणि त्या कॅसेट्स घेऊन शिक्षक वर्गात जायचे, कॅसेट्स ऑन करायचे आणि मी पपेट्सचे सेट्स बनवले होते त्या गोष्टींप्रमाणे आणि ती पपेट्स घेऊन शिक्षक वर्गामध्ये शिकवायचे. तर मुलं त्यांना खूप आवडले. तर पपेट्स खूप आवडतात, मुलं ऐकायला लागले. एक महत्त्वाची गोष्ट अशी होती त्यांच्यामध्ये, मी जेव्हा त्यांचा अभ्यास केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की त्यांची मातृभाषा वेगळी असते महापालिकेच्या शाळेत येणाऱ्या मुलांची. त्याच्यानंतर त्यांची वस्तीची भाषा वेगळी असते, त्याच्यामध्ये बरेच हिंदी शब्द असतात आणि ज्यावेळेस ते शाळेत येतात त्यावेळेस प्रमाण भाषा वेगळी असते आणि ते त्यांना कळत नाही आणि म्हणून ते शाळेत येत नाही असं ते माझ्या लक्षात आलं. मग मी काही कार्यशाळा घेतल्या त्यांच्यासाठी आणि त्याच्यामध्ये नुसते समजा फळांची नावं, आता 30 एक मुलं असतील, सर्कलमध्ये उभी राहायची, एक बॉल फेकायचा आणि त्यातून एक फळाचं नाव सांगायचं, आलं नाही नाव तर त्यांना खाली बसवायचं, आऊट. अशा तऱ्हेने मुलांना काही दिवसामध्ये 30 एक फळांची नावं कळायची, 30 एक फुलांची नावं कळायची, असं अनेक राजधान्यांची नावं, देशाची नावं आहे. तर त्यांना हे कळायला लागलं, हे सगळं ऐकून. त्याच्यासाठी मी लिहित नव्हते फळ्यावर, मी काहीच बोलत नव्हते, पण हे ऐकून ऐकून त्यांची भाषा सुधारली. फोर्ट फाउंडेशनच्या हे लक्षात आलं की ही मुलं चांगल्या तऱ्हेने त्यांची भाषा सुधारते. ती मुलं नंतर गोष्ट सांगायला लागली होती. त्यांना मी मासिकं द्यायचे, वाचून दाखवायचे, किशोरसारखं मासिक वाचून दाखवायचे, ऐकायचे, ऐकून ऐकून त्यांच्यामध्ये फरक पडला. आणि आता तर तुम्ही म्हणताच की बोलणं
आपलं वाचन फारच कमी झालं आहे. ही मुलं पण म्हणतात वाचायचा कंटाळा येतो. याच्या बाबतीत आणखीन एक गंमत सांगते. माझा नवरा रुया कॉलेजमध्ये शिकवत होता, विजिटिंग लेक्चरर, आणि थिएटर नाटक शिकवत होता, ड्रामा. तर एक नाटक होतं इंग्लिश प्ले, आणि ते त्याला शिकवत होता. पण ती मुलं वाचायचीच नाही. प्रश्न ते गाईड वगैरे बघून काहीतरी लिहायचे. तर हा ना त्यांना फिल्म दाखवायचा, एक नाटक, मी नाव विसरले कुठचं ते, आणि फिल्म दाखवली त्याने. टेनेसी विल्यम्सचं नाटक होतं. फिल्म दाखवली. फिल्ममध्ये काय होतं की काही गोष्टी ॲड केलेल्या होत्या त्याच्यामध्ये, काही कॅरेक्टर्स जी नाटकात संहितेत नव्हतीच. मुलांनी ज्यावेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारले तेव्हा ते रेफरन्सेस दिले त्यांनी, जे बघितलं होतं त्याचे, म्हणजे त्यांनी वाचलंच नव्हतं. म्हणजे BA लेवलची मुलंसुद्धा, BMची मुलंसुद्धा वाचत नाहीतच, तर ते बघून किंवा ऐकूनच त्यांच्या लक्षात येतं. तर मला असं वाटतं की ग्रंथालीचा हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे की मुलं ऐकतील आणि मराठी ऐकून ऐकून चांगलं स्वच्छ मराठी बोलतील. कारण हल्ली खूप आपण बघतो की टेलिव्हिजनवर सुद्धा, रेडिओवर सुद्धा स्वच्छ मराठी बोलणारी फारच कमी मंडळी आहेत. तर हे ऐकून ऐकून तरी मराठी सुधारेल, आणि याच्यासाठी मी सुदेश आणि सगळी ग्रंथालीची टीम ह्यांना खूप खूप धन्यवाद देते. खूप खूप मी आभारी आहे. धन्यवाद मीनाताई. आपल्याकडे मघाशी ॲक्च्युली तुमचं नाव आम्ही घेतलं होतं पण तुम्ही नव्हतात. विजय कदम आलेले आहेत, ज्यांनी या ऑडिओ बुक्समध्ये कथा वाचलेली आहे. तर मीनाताईंना विनंती की आपण कृपया त्यांचा सत्कार करावा. विजय कदम नाट्यक्षेत्र आणि तसंच दूरदर्शनवर कार्यरत आहेत. थँक्यू. गोष्टी ह्या नेहमीच आपल्याला खूप जवळच्या असतात. आपण ज्या लहानपणी ऐकलेल्या असतात, आईकडून आजीकडून ऐकलेल्या ज्या गोष्टी असतात, किंवा मौखिक परंपरेने आपल्याकडे अनेक गाणी गोष्टी या आलेल्या असतात की ज्या आपल्या नेहमी लक्षात राहतात. म्हणजे त्याच्यासाठी काही आपल्याला वाचावं लागत नाही किंवा त्या पाठ कराव्या लागत नाही, तर त्या आपोआप आपल्यामध्ये असे छान रुजलेल्या असतात आणि ज्या कधीही आपण छान बोलू शकतो. तर असंच एक ऑडिओ माध्यम ग्रंथाली लिसन, आपण सगळेजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार मानते. मीनाताई, एक सजेशन आहे, मुलांसाठी पण तुम्ही कथा हो 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 मुलांसाठी करायच्यात आणि वेगवेगळ्या बोलीभाषेतल्या कथा देखील करणार आहोत. श्रीनिवास नार्वेकर त्यासाठी आम्हाला मदत करणार आहेत. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या आणि वेगवेगळ्या विषय फक्त नाही तर वेगवेगळ्या आशयाच्याही. आणि अर्थातच तुम्ही सगळेजण आम्हाला सजेशन्स द्या. आपण सगळे मिळून नवीन काहीतरी छान करत राहू. यानंतर सुदेशजी. नमस्कार. ग्रंथालयाने ज्यावेळी 74 साली सुरू झाली त्यावेळी सगळ्या वाचकांना असं सांगितलं होतं की चांगलं पुस्तक तुमच्या दारापर्यंत आलं पाहिजे, तुम्ही वाचलं पाहिजे. आणि कोविडच्या काळात आम्हाला असं वाटलं की जे आता आपण तर घरोघरीच आहोत, तर पुस्तकांबद्दलची चांगली माहिती आपण जर व्हिडिओच्या माध्यमातून दिली, तर म्हणून आम्ही ते ग्रंथालय वॉच सुरू केलं. त्यावेळी आम्ही सगळे घरी होतो. लतिकाच्या घरी होती, मृण्मयी घरी होती, तिथे अरुण होता, धनश्री होती, योगिता होती आमची. अशा आम्ही वेगळ्या जण संवाद करायचो फोनवरून. आपल्या फोनमध्ये व्हिडिओ सगळा शूट करायचा आणि असं करत तो आम्ही पहिला साहित्याच्या पारावर हा कार्यक्रम सुरू केला. ग्लोबल साहित्य सफरचे झाले, ग्लोबल लेखिकेचे झाले. अशा स्वरूपाने आम्ही ग्रंथालय वॉचवरती आता दिसायला लागलो आणि ते चॅनल आता बऱ्यापैकी बघितलं जातं. नंतर मग मला अशी एक कल्पना आली की चांगलं ऐकायला जर मिळालं माणसांना तर ते आपण चांगलं दिलं तर ते आवडेल. आणि मग मला म्हणून मी म्हणाल नाही आपण असा प्रोजेक्ट करायचा. तर म्हटलं ठीक आहे, पण मला तुला अट आहे की तुला 50 पुस्तकं अशी 50शीपर्यंत करायची. तर आम्ही ती 50 पुस्तकं करणार आहोत. नंतर मला जसं मगाशी म्हणाल्या मीनाताई, त्या आमच्याबरोबर खूप ठिकाणी बालझुंबडमध्ये विविध कार्यक्रमाला आलेल्या होत्या. किंवा समीर तर माझ्याबरोबर 78 सालापासून येतो आहे. आम्ही गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या ठिकाणी जायचो. त्यावेळी तो विद्यार्थी होता आणि तो विद्यार्थी म्हणून हॅम रेडिओ घेऊन आला होता आणि आम्ही तिकडच्या मुलांसाठी कार्यक्रम केले होते. तर अशा प्रकारे आम्हाला चांगली मंडळी मिळत जातात, चांगले उपक्रम करता येतात. तसा तो ग्रंथालय लिसन हा उपक्रम झाला. आता आम्ही जो पुढचे उपक्रम करणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे. ग्रंथालय ॲक्ट म्हणून आम्ही नवीन व्हेंचरमध्ये येतो.
आता मी नवीन व्हेंचर हा शब्द का वापरतो, हा जरा व्यापारी भाषेतला शब्द आहे, म्हणून तो मी व्हेंचर हा शब्द वापरला आहे की मुलांनी जे चांगलं वाचलेलं आहे ते त्याचं त्यांनी सादरीकरण करावं. आणि ते जर उद्या पालकांनी पाहिलं, आपल्या शिक्षकांनी पाहिलं, तर त्याला एक चांगलं व्यासपीठ मिळू शकतं. तर गेल्या वेळी मी त्यातला एक छोटासा प्रकार पर्यावरण हा विषय घेऊन शाळेतल्या विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायला सांगितलं होतं. 11 शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेतला होता. त्यातल्या आम्ही 5 शाळांना पुरस्कार दिले गेले. त्या सगळ्या आम्ही शूट करून ठेवलेलं आहे आणि तेही आमच्या या यूट्यूब चॅनलवरती आहे. तर अशा पद्धतीने ग्रंथाली ॲक्ट म्हणून एक नवीन आमचं तुम्हाला नवीन माध्यम, नवीन चॅनल दिसेल तुम्हाला. दुसरी गोष्ट, जसं ग्रंथालींनी 75 साली सुरू झाली ग्रंथाली, नंतर आम्ही 82ला पहिली यात्रा काढली, नंतर आम्ही 85ला ग्रंथमोळ केला, त्याच्यानंतर 87ला आम्ही बालझुंबड केली. तर आत्ता ग्रंथाली यावर्षी नोव्हेंबरमध्ये विज्ञान यात्रा एक काढते आहे आणि आरोग्य यात्रा काढते. त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातले 10 जिल्हे निवडलेले आहेत. तुम्हाला जर कोणाला सहभागी व्हायला आवडलं तर आम्हाला खूप त्यात आनंद मिळेल. तुम्हाला ज्या ठिकाणी यायचं त्या ठिकाणी येता येईल. तुम्हाला जर त्यात काही कुठल्या ह्याच्यात भाग घ्यायचा आहे, तुम्हाला भाग घेता येईल. जाण्यायेण्याचा खर्च सगळा आहे तो ग्रंथाली करेल, तुम्हाला तो स्वतःला करायला लागणार नाही. फक्त ग्रंथाली त्याचं वेगळं मानधन काही देणार नाही, कारण हे सगळं समाजासाठी आम्ही करतो आहे. त्यासाठी तुम्ही ठरवायचं आहे. तुम्ही जर आम्हाला त्यात चांगला प्रतिसाद दिला, चांगली मोठमोठी डॉक्टर मंडळी यात सहभागी होतील, वेगवेगळे वैज्ञानिक त्यात सहभागी होणार आहेत, त्यांचे आम्हाला सगळ्यांचे आता हे होकार आलेले आहेत. तो आम्ही 25 नोव्हेंबरला दौरा सुरू करू. त्याची सांगता 24 डिसेंबरला होईल आणि 25 डिसेंबरला आमचा 49वा वाचक दिन होईल. तर अशा प्रकारचे आम्ही कार्यक्रम करणार आहोत. पुढचं वर्ष 24 आहे, आमचं जानेवारीपासून 50शीचं वर्ष सुरू होतं आहे. त्यामुळे आम्ही सुवर्ण ग्रंथाली म्हणून दर महिन्याला एक कार्यक्रम आणि एखाद्या विषयाचं वेगळं पुस्तक जे आम्ही विषय देऊन लिहून घेणार आहोत, त्याचं प्रकाशन त्या ज्या ठिकाणी तो कार्यक्रम होईल तिथे त्याचं प्रकाशन होईल आणि त्या गावात त्याचा वाचक दिन झालेला असेल आणि त्याची वाचक दिन 25 डिसेंबर 2024ला ग्रंथालीची 50व्या वाचक दिनाची सांगता होईल. अशा प्रकारचे ग्रंथाली जे सगळे उपक्रम करते त्यात लेखकांचा सहभाग असतो, कलावंतांचा असतो, वाचकांचा असतो. म्हणून ग्रंथालीला एवढा मोठा सगळा टप्पा गाठता येतो आहे, आलेला आहे. आम्हाला ही जी जागा दिलेली आहे किंवा आमच्या ऑफिसची जागा आहे ही आम्हाला BMC आणि शासनाने मिळून दिलेली आहे. त्यात तुमच्या डोक्यात जर काही वेगळ्या कल्पना असल्या, जशा आमच्या डोक्यात येतात आम्ही त्या राबवतो, तुमच्याकडच्याही काही नवीन संकल्पना असतील तर त्या ग्रंथालीला राबवायला आवडतील, तर तेही आम्हाला करता येऊ शकतं. आणि एक माझ्या डोक्यात एक वेगळंच अजून मोठं स्वप्न आहे, कारण मला गांगलांनी स्वप्न बघायला शिकवलं आहे. स्वप्न बघत जा आणि त्या स्वप्नाच्या मागे धावायचं आणि आपण ते पूर्ण करायचं. जसं ओला आणि उबेरचा ॲप आहे तसा आम्ही एक ॲप डेव्हलप करतो आहे. मी विविध मंडळींशी बोलतो आहे, माझ्या चर्चा चालू आहे, काही त्यातली कामंही सुरू झालेली आहेत. आम्ही ओला उबेरसारखं तुम्हाला एक नवीन ॲप देणार आहोत, ॲपली ग्रंथाली नावाने. तो ॲपमध्ये तुम्ही आमचा फॉर्म भरलात की आम्ही जे तर काय कार्यक्रम करणार आहोत यूट्यूबवरती ते तर तुम्हाला बघता येतीलच. या पलीकडे जगभरातली जी पुस्तकं आहेत जी फ्री वाचायला आहेत, मग विद्यापीठांची असतील, वाचनालयांची असतील, त्या साईडवर जाऊन तुम्हाला ती वाचता येतील. आता आपण ओला उबेरचा ॲप घेतो, त्याची तर गाडी नसते, फक्त त्यांनी प्रोग्राम एक डेव्हलप केलेला आहे. आमचं त्याच्यावरती काम चालू आहे. बहुतेक आम्ही या 25 डिसेंबरला ते लॉन्च करू शकू असं मला वाटतं आहे. प्रयत्नांना यश नक्की येईल. त्यामुळे काय होईल, जगभरात ग्रंथालीचं तर नाव, आम्ही ठिकठिकाणी जातो, कार्यक्रम करतो. मी BMMच्या कन्व्हेन्शनला जात असतो. 93पासूनची मी सगळी अधिवेशनं केली आहे. आता आम्ही हल्ली ऑस्ट्रेलियाचं जायला लागलो आहे, तिकडच्या अधिवेशनाला गेलो आहे, लंडनमधली 2-3 अधिवेशनं केली आहेत. तर ह्या माध्यमामुळे आपल्याला अख्ख्या सगळ्या वाचकांना जोडून घेता येतील. आणि एकदा का जो सगळा आपल्याला डाटा राहिला तर आजचा कार्यक्रम आपण इथे बघतो आहे ना, आम्ही जर खालची जागा घेतली तर आम्ही एक स्टुडिओ करतो आहे. का नाही आता वाचकांनी तिकडचे प्रश्न विचारायचे आणि आत्ता संवाद करायचा. टेक्नॉलॉजीने हे सगळं आणलेलं आहे. तर तसा करण्याचा आमचा 50व्या वर्षी प्रयत्न आहे. त्याला यश मिळेल असं मला वाटतं आहे. तर त्यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. नक्कीच मोठमोठी स्वप्न सुदेशजींच्या
मार्फत ग्रंथालीची होत आहेत आणि ती पूर्ण देखील होत आहेत. मनापासून धन्यवाद. मी मघाशी सांगितलं तसं ह्या संपूर्ण जे ऑनलाईन उपक्रम होतात त्याचं एडिटिंग करतात समीर कदम. तर मी समीरला इथे बोलवते आणि आपल्या तिन्ही मान्यवरांना विनंती करते की कृपया त्याचा सन्मान करावा. ग्रंथाली वॉच, ग्रंथाली लिसन, प्रतिभांगणचं देखील वेगळं यूट्यूब चॅनल आहे. तर हे सगळे कार्यक्रम अतिशय नेटकेपणाने एडिट करणारे समीर कदम. हे पुस्तकांचं दालन आहे आणि मीनाताईंचं कळसूत्री बाहुल्या मार्गदर्शिका हे पुस्तक इथे आहे, निळं पुस्तक. तर ते आज उपलब्ध आहे विक्रीसाठी, तर जरूर सगळ्यांनी लाभ घ्यावा. दुसरी गोष्ट, आमची सगळी टीम आहे, म्हणजे टीमवर्कनी सगळं चालतं. कॅप्टनचा चेहरा दिसतो, तो कुठला तरी मेमेंटो मिळाला, जसे ते देऊन मेमेंटो आहे मी घ्यायला जातो, पण ह्याच्यामागे आमची पूर्ण टीम आहे. जर का आमच्याकडे कुठलं एखादं पुस्तक आलं, आमचं रुची नावाचं मॅगझिन आहे किंवा विज्ञानधारा नावाचं, जे आता मी मुलांसाठी विज्ञानावरचं एक मासिक सुरू केलेलं आहे, ते सगळं अरुण जोशी तिथे बघतो, तो तिथे बसलेला आहे. म्हणजे तुम्हाला जर काही लिहायचं असलं, नवीन विषय मांडायचे असले, तर त्याला तुम्ही संपर्क करू शकता. आणि जी हस्तलिखितं आमच्याकडे सगळी येतात ती तो बघतो. आणि मग नंतर आमची चार पाच जणांची टीम आहे, त्यात लतिका आहे, आता नव्याने अश्विनी भोईर त्यात जॉईन झालेली आहे. नंतर एक आमच्याकडे चांगदेव काळे म्हणून आहे, तो बघतो, प्रल्हाद जाधव आहेत. ही मंडळी सगळी हस्तलिखितं बघत असतात विषयांप्रमाणे आणि त्यातनं मग पुढे पुस्तक तयार होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमाच्या मागे कुठली टीम आहे, तर धनश्री धारक म्हणून आहे, तिचा कार्यक्रमात सगळा एक रोल असतो, ती तिथे बसलेली आहे. दुसरं, आता इथे मी ज्यावेळी प्रतिभांगण सगळं सुरू केलं, तर हे प्रतिभांगण चालवायला कोणतरी पाहिजे नक्की. इथे बघणार कोण सगळं घडणाऱ्या घटना, तर महेश खरे इथे बसलेले, ते इथे सगळे ते बघतात. दुसरं, तर तिथे ही बसलेली आहे दीपाली माने, ती एक इथे सगळे कार्यक्रमांचं सगळं ती बघणार आहे. दुसरं, आता इथे सौमित्र शिंदे म्हणून आहे, तो सगळा इथे मदत कामांची सगळी लागते, तो ते बघणार आहे. किशोर कांबळे कुठे, किशोर कांबळे म्हणून, अशी टीमवर्क आहे. तशीच आमची दोन मंडळी आमच्या ग्रंथालयाच्या दादर ऑफिसला आहे, योगिता मोरे आणि अनिरुद्ध गद्रे म्हणून. तर आणि दुसरं आमचं हे आम्ही सगळं काम करतो, ह्याचं एक अकाउंटिंग नीट राहिलं पाहिजे. तर आज इथे अनिल भोसले आलेला आहे, मी त्याला इथे आत्ता घेऊन का आलो, त्याला म्हटलं आपण या वास्तूत खूपशा गोष्टी ठेवलेल्या आहेत. मग मला रात्री ज्यावेळी झोपतो ना, त्यावेळी खूप इकडच्या वस्तूंची भीती वाटते. मी म्हटलं इकडच्या आपल्याकडे खुर्च्या किती आहेत, आपण कॅमेरे किती लावलेले आहेत. आता आम्ही आजच माईक सिस्टीम जी घेतली त्याचा पहिला कार्यक्रम आहे, ही आमची स्वतःची आहे. तर म्हटलं सगळ्या वस्तूंच्या नोंदी राहिल्या पाहिजे आपल्याकडे, नाही तर उद्या एखादी वस्तू गेली तर संस्था म्हणून ती वस्तू जाणं आणि परत ती वस्तू विकत घ्यायला स्पॉन्सर मिळणं हे खूप कठीण असतं. तर अशा टीमवर्कमधून हे सगळं काम चालतं. आता स्मिता दातार इथे आलेल्या आहेत, त्या काही कार्यक्रम आमच्या सुरू करणार आहेत, किंवा आता सुधाताई तुंबे आहेत, त्यांना आम्ही काही कार्यक्रम इथे सुरू करायला सांगणार आहोत. वाचक दिन आहे, त्या वाचक दिनाला तुम्ही या. त्याच्या मागची आता आम्ही स्टोरीवरती द्विधा आहोत. एक आत्ता नक्की विषय पक्का झाला आहे, तो काल गोदावरी सिनेमा आलेला आहे आणि आमचं नदिष्ठ नावाचं पुस्तक आहे, सध्या ते खूप चर्चेत आहे. त्याच्या 10 एडिशन निघालेले आहेत आणि 3 विद्यापीठांना ते पुस्तक लागलेलं आहे. तर अशा प्रकारचा सगळं जो मी कार्यक्रम करतो, माझा चेहरा दिसतो, पण माझ्या मागे असे खूप चेहरे लपलेले आहेत. त्या चेहऱ्यांमुळे मला करता येतं. ट्रस्टी मंडळी आहेत, जी 9 ट्रस्टी मंडळी आहेत ना, ती मला खूप चांगली मिळालेली आहेत. मी त्यांना काहीतरी नवीन आयडिया सांगितली, ते लगेच हा म्हणतात आणि मला ती गोष्ट करता येते. त्यातली एक विशेष इथे बसलेली आहे, लतिका भानुशाली म्हणून. एकूण 9 जणांचं ट्रस्टी मंडळ आहे. याचे फाउंडर आहे विजय तेंडुलकर होते, आमचे पहिले अध्यक्ष ते. 19 जणांचं ट्रस्टी मंडळ होतं, त्यात मी नव्हतो. नंतर त्यांनी मला 6 वर्षांनी त्या ट्रस्टी मंडळात घेतलं. मी त्यांच्याबरोबर नंतर होतो आणि आता या 9 ट्रस्टीमध्ये. आणि आम्हाला विविध वेळी विविध मंडळी भेटत असतात. आम्हाला खूपसा एकनाथ ठाकूरांकडनं खूप मोठा सपोर्ट मिळाला. त्यामुळे ग्रंथालयाला खूपशा गोष्टी, यात्रा असेल, मोळ असेल, करता आलं. तसंच आम्हाला आता गौतम ठाकूर, सारस्वत बँक मदत करते, विविध संस्था मदत करत असतात. इथे आता उमरोटकर सर आलेले आहेत, त्यांचंही आम्हाला, ज्यावेळी मी पहिल्यांदा अमेरिकेला गेलो त्यावेळी आम्हाला जी मदत लागणार होती ती त्यांनी आम्हाला दिली होती, म्हणून मला 93 साली जाता आलं. तर अशा प्रकारचे सगळ्या टीममुळे चांगले.
आणि आमचा गांगलांचा आणि माझा चांगुलपणा जिवंत आहे समाजात, चांगली माणसं आहेत, त्यामुळे तुम्हाला काम करणं खूप सोपं असतं. काम करणाऱ्या माणसाला कधी अडचणी येत नाही. पैशाची दादा येते कधीतरी कडकी, जशी आपल्या खिशाला लागते तशी काही एखाद्या कार्यक्रमाला कमी मिळतात, कमी पैसे मिळतात, पण पैसे मिळतात. चांगल्यासाठी चांगला समाज धावून येतो आणि तुम्हाला अशा गोष्टी करता येतात. सॉरी, मी तुम्हाला परत एकदा तुमच्याशी बोलायला आलो. आज जरा चांगला रंगलेला कार्यक्रम होता म्हणून मला परत बोलावंसं वाटलं, तुमच्याशी संवाद करावासं वाटलं म्हणून मी आलो. धन्यवाद. सुदेश सरांनी सांगितलं त्याप्रमाणे खरंच ग्रंथालय ही केवळ एक प्रकाशन संस्था नसून एक कुटुंब असावं, या पद्धतीने आतापर्यंत ग्रंथालयाचा सगळा हा विस्तार होत आलेला आहे. म्हणजे अगदी ग्रंथालयाच्या स्थापनेपासून ते आजतागायत आपण पाहिलं तर अशा पद्धतीने ग्रंथालय वाढत चाललेली आहे. आणि नुसतीच ग्रंथालय वाढत चालली नाही आहे, तर ती संपूर्ण जगाशी कनेक्ट अधिकाधिक होत चाललेले, हे मला अधिक नोंदवावंसं वाटतं. आणि हे सगळे उपक्रम आपण बघतो आणि हा सगळा कार्यक्रम बघत असताना, अनुभवत असताना आपल्या सगळ्यांच्या एक लक्षात आलं असेल की कला आणि साहित्य हे नेहमी माणसाला जोडत राहतं आणि जोडत जातं. आणि मला वाटतं हे सूत्र घेऊनच आज ग्रंथालय या संपूर्ण मराठी साहित्य विश्वात आणि सांस्कृतिक विश्वात काम करत आहे. मी आज आपल्या या प्रकाशन समारंभाला व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या अतिथी म्हणणार नाही, त्या आमच्याच आहेत. त्यांनी इतक्या आपलेपणाने खरं तर आज संवाद साधलेला आहे, त्यामुळे त्यांना अतिथी म्हणून बोलवून म्हटलं तरी पण त्या आज आमच्या कुटुंबातल्याच एक सदस्य आहे, मीनाताई. त्याचबरोबर RJ संवादक गणेश आचवल, अभिनेत्री प्राजक्ता दातार, यांचे मी सगळ्यांचे आभार मानते. तसेच आज या सगळ्या सभागृहात अनेक मान्यवर, लेखक, रसिक सगळेच उपस्थित आहेत. या सगळ्यांचे मी आभार मानते. थँक्यू.